नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. रोहित पवार स्टेटमेंट कशामुळे करतायत ते आता हतबल झालेले आहेत. त्यांनी या प्रकारे स्टेटमेंट करणं मला अपेक्षित नाहीये. राष्ट्रवादी आमदार अनिल पाटील यांची टीका. अहवाल येईपर्यंत यावर बोलणं योग्य नाही, पाटील यांचं वक्तव्य. अब्रू असणाऱ्यांनी अब्रू नुकसानीचा दावा करावा. ज्यांना अब्रू नाही ते काय दावा करणार? अंबादास दानवेंची नाव न घेता खासदार संदीपान भुमरेंवर टीका. मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही. मी अब्रू नुकसानीच्या दाव्याची वाट बघत आहे. मी उत्तर नाही दिले तरी हे कोर्टात जाणार, दानवेंचं वक्तव्य. माझ्या मुलांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला 15,000 रुपयांचं घड्याळ भेट दिलं. मला घड्याळांमध्ये रस नाही, मला फक्त मुंबईतल्या लोकांची सेवा करायची आहे. महापौर रितू तावडेंची 1 कोटी रुपयांच्या रोलेक्स घड्याळावर प्रतिक्रिया. इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या 5व्या फ्लीटच्या नौदल मुख्यालयावर हल्ला. युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता. इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडून इराणच्या अनेक भागात हल्ला. या हल्ल्यानंतर अबुधाबी, दुबई आणि सौदीची राजधानी रियाद जवळील काही भागात स्फोट झाल्याचंही पाहायला मिळालं. इस्रायल आणि अमेरिकेकडून संयुक्तपणे इराणवर हल्ला. इराणमधल्या राजवटीवर हल्ला केल्याबद्दल इराणी विद्यार्थ्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मानले आभार. आय लव्ह यू ट्रम्प असं देखील एका विद्यार्थ्यानं म्हटलेलं आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष वाढला. अमेरिकाही इराणवर हल्ला करत असल्यानं कतारमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी जारी केल्या सूचना. इराणचं इस्रायल आणि अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर. अमेरिकेच्या नौदलाचा तळ असलेल्या बहरीन जफीर परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोट. धाराशिवमधल्या सहलीवर गेलेले भाजप आणि राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जिल्ह्यात परतले. दोन्ही शिवसेनेचे आणि काँग्रेस पक्षाचे सदस्य मात्र अद्याप अज्ञातस्थळी. महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही. नागपुरातल्या व्हेरायटी चौकात काँग्रेसचं आंदोलन. सकल हिंदू संमेलनात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी महात्मा गांधी या देशाचे महात्मा होऊ शकत नाही असं केलं होतं वक्तव्य. कोल्हापुरातल्या कबनूर येथे महापुरुषांच्या फलकाची विटंबना झाल्यानंतर उफाळलेल्या वादाचे पडसाद आता इचलकरंजी शहरात. या घटनेच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं इचलकरंजीत भव्य निषेध मोर्चा. या मोर्चात आमदार राहुल आवाडे आणि आमदार संग्राम जगतापही सहभागी. अजितदादांच्या निधनाला 1 महिना पूर्ण झाल्यानं बारामतीमधल्या गोजू बावीमधील गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून दादांना वाहिली श्रद्धांजली. या प्रकरणातली सत्यता लवकर समोर यावी, गावकऱ्यांची मागणी. सातपुडा पर्वतरांग परिसरातली एक दुर्मिळ आणि नैसर्गिक घटना कॅमेऱ्यात कैद. बिबट्या आणि अस्वल यांच्यातली लढाई पर्यटकांनी कॅमेऱ्यात केली कैद. जालना महापालिकेकडून मोतीबाग परिसरातल्या मोडकळीस आलेली पालिका प्रशासनाच्या इमारती जमीनदोस्त. तसंच 20 ते 25 वर्षे जीर्ण झालेल्या इमारतीही पालिका प्रशासनाकडून पाडण्यात येणार. बीडमध्ये 2014 नुसार जे आरक्षण होतं तेच आरक्षण मुस्लिम समाजाला कायम ठेवावं या मागणीसाठी मुस्लिम समाज आक्रमक. रमजानपूर्वी आरक्षण द्यावे अन्यथा रमजान नंतर मुंबईकडे कूच करू, मुस्लिम समाजाचा इशारा. बदलापूरमधल्या स्त्री बीज तस्करी रॅकेट प्रकरणी आता नाशिकमधील मालती IVF सेंटरची चौकशी. काही कागदपत्र ताब्यात घेऊन तपासणीत काही निष्कर्ष निघाल्यास कारवाई करण्यात येणार, आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती. महाराष्ट्र एकच असल्याने एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या अन्यथा राज्यातल्या महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी आपल्या गदा राज्य सरकारला परत करून मुंबईतल्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करतील, राज्यातल्या कुस्तीवीरांकडून इशारा. अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे हॉर्टिकल्चर डे निमित्त फळं, भाजीपाला, फुलं पिकं तसंच औषधी आणि सुगंधी वनस्पती पिकांच्या 2 दिवसीय शिवार फेरीचे आयोजन. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित वाणांची प्रत्यक्ष माहिती मिळणार. मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत 5 कोटीहून अधिकचा मुद्देमाल नागरिकांना परत. घरफोडी, मोबाईल चोरी, सायबर चोरी अशा विविध गुन्ह्यातील मुद्देमाल मूळ मालकांना पोलिसांनी केला परत. नाशिकच्या बिजोडे गावात शेतात काम करताना बैलजोडी नांगरासह पडली विहिरीत. या दुर्घटनेत बैलांचा मृत्यू तर शेतकरी सुदैवाने बचावला. या घटनेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.